श्री स्वामी समर्थ। तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते। आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की यावर्षी महाशिवरात्रीला कोणत्या नेमक्या 4 राशी आहेत की ज्यांचा वर शिवशंकराची विशेष कृपा दृष्टी होणार आहे। तर महाशिवरात्री यंदा अतिशय खास असणार आहे। देशभरात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येतो। यंदाची महाशिवरात्री अतिशय खास आहे। पंचांगानुसार या दिवशी शुभ योग जुळून येणार आहे। महाशिवरात्री 8 मार्च म्हणजेच महिला दिनी असणार आहे। महाशिवरात्रीला भोलेनाथाची धतुरा, भांग, फूल, बेलपत्र अर्पण करून पूजा करण्यात येते। या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आणि सिद्ध योग आहे। शिवाय श्रवण नक्षत्र आणि शिवयोगासह मकर राशीत चंद्र असणार आहे। या दुर्मिळ योग काही राशींच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे। कोणत्या राशीवर भोलेनाथाची कृपा बरसणार आहे तर आपण ते जाणून घेऊयात। तर यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। तर त्यातील नंबर 1 ची रास आहे मेष राशी। या राशीच्या लोकांसाठी हा दिवस खूप चांगला सिद्ध होणार आहे। या काळात तुमचं कोणावर प्रेम असेल तर ते कबूल करण्यासाठी शुभ असणार आहे, कारण ज्योतिषशास्त्रानुसार हा काळ खूप चांगला असणार आहे। घरामध्ये शुभ कार्यक्रमाचं आयोजन होणार आहे, ज्यामुळे मन प्रसन्न होणार आहे। धार्मिक कार्यात रुची वाढणार आहे। तुम्हाला माता पार्वतीचा आशीर्वाद मिळणार आहे। उपाय: या दिवशी देवांची पूजा करताना लाल कनेरचे फूल अर्पण करा। तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही शिवाष्टकाचे पठण करा। तर त्यातील नंबर 2 ची रास आहे मिथुन रास। मिथुन राशीच्या लोकांसाठीही शिवरात्रीचा सण नवीन आनंद घेऊन येणार आहे। वैवाहिक जीवनात गोडवा असणार आहे। याशिवाय नवीन पाहुण्यांच्या आगमनाची चांगली बातमी कानावर पडणार आहे। जर तुम्ही खूप दिवसापासून लग्न करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी योग्य असणार आहे। तर तुम्ही या दिवशी करावयाचे उपाय: तुम्हाला देवाला शिवलिंगावर पांढऱ्या फुलांच्या आकृती अर्पण करा, ज्यामुळे देवाला विशेष आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल। तर यातील नंबर 3 ची रास आहे तूळ रास। तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ खूपच भाग्यवान असणार आहे। या काळात प्रेम संबंधामध्ये गोडवा असणार आहे। तुम्ही तुमच्या पालकांशी तुमच्या नात्याबद्दल बोलण्यासाठी योग्य वेळ ही असणार आहे। एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचा कार्यक्रम तुम्ही ठरवणार आहात। या काळात कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करणार आहात। या दिवशी तुम्ही शिवलिंगावर 7 सुवासिक पांढरी फुलं अर्पण करा। तसंच लाभासाठी शिवचालिसाचा देखील पाठ करा। नंबर 4 आहे कुंभ रास। कुंभ राशीच्या लोकांवर माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या आशीर्वादाचा वर्षाव तुमच्यावर होणार आहे। या काळात तुमची सर्व वाईट कामं थांबणार आहेत। तुमचं धार्मिक कार्यात मन रमणार आहे। परदेश प्रवासाचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे। पैशांच्या आगमनाने आर्थिक स्थिती सुधारणार आहे, ज्यामुळे मानसिक तणाव दूर होणार आहे। जीवनात सुख, आनंद आणि समृद्धीसाठी शिवलिंगावर भस्माचा त्रिपुंड लावा। याशिवाय अपराजित फुलं अर्पण करा। तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये या 4 राशीच्या बघितल्या आहेत। तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा। आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।